आमंत्रण आहे, आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं. सूर्यकांतदादा पाटील, राजू पाटील या आपण. ओके, काय हरकत नाहीये, धन्यवाद. भागीरथदादा पाटील आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. तसेच माणिकदादा पाटील, सर्व सिनियर 40+ आमचे सहकारी मित्र एक नवीन 40+ खेळाडूंना इथे सपोर्ट करण्यासाठी आले होते. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर चला जाऊया मैदानामध्ये. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितच गिरीशांचे नेहमीच निर्णय चांगले असतात. कित्येक वेळा आपण पाहतोय जो संघ नाणेफेक जिंकतोय तो प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. मात्र दमन चषकामध्ये देखील आपण सकाळचा सत्र असो दुपारचा असो, जेव्हा त्यांनी नाणेफेक जिंकली तेव्हा फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर गेम स्पीडअप करा. बघा, फक्त आपल्याला 20 मिनिटं दिली जातील. गोलंदाज विश्वनाथ तर फलंदाज साई आणि गिरीश. गेमान पंच हरेश सरांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश भुईर. पहिल्या चेंडू हवेमध्ये खेळले, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल. पहिल्या चेंडूवर फलंदाज फेल. स्वराज्य कशेली संघाचा साई.
अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू. आता होता पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. यष्टीरक्षक भरत देवलीकर यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी पार पडताना. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू निर्धाव. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 1-0 अशी स्थिती आहे. स्वराज्य कशेली संघाची पहिल्या 2 चेंडूवर. गोलंदाज तयार राहून द विकेट. संगणक गिरीश यांच्यासाठी अप्रतिम फटका, देखना फटका. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. चेंडू थांबत नाही, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सहसचिव धर्मेंद्र तांगडी यांनी या स्पर्धेच्या आयोजनाला, नियोजनाने तसेच स्वराज्य कशेली संघाचे संगणक गिरीश मडवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धन्यवाद गिरीशजी मडवी. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही आणि समालोचक कमिटीच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. धावसंख्या 8. इथे देखील फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू देखील जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सलग 3 चेंडूवर वेलकम करण भोईर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि इथे देखील इनपुलच्या वरून एक देखना आणि चिकना फटका. सलग 4 चेंडूवर 4 चौकार आलेले आहेत. गिरीश मडवी यांची बॅट मात्र उन्हामध्ये तलपताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या चेंडूवर सलग 4 चेंडूवर 4 चौकार आणि धावसंख्या पोहोचली होती 16 या आकड्यावर. बघा आपल्या संघटनेचे विद्यमान सचिव रमेशजी तरे साहेब सकाळी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापासून आतापर्यंत थेट लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत. खरोखरच रमेशजी तरे साहेबांचं देखील सरपंच चषक 2021-22 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप स्वागत करतोय. रमेश तरे साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अतिशय बारकेने या स्पर्धेवर ते लक्ष ठेवून आहेत. संघटनेचे विद्यमान सचिव आहेत आणि भरपूर त्यांनी या संघटनेमध्ये ही संघटना मजबूत करण्यासाठी
भरपूर मोठा सिंहाचा वाटा त्यांचा आहे आणि खास करून या स्पर्धेवर ते बारक्यांनी लक्ष देऊ नयेत. कुठल्या संघामध्ये कुठले खेळाडू खेळत आहेत लाईव्हच्या माध्यमातून ते आमच्याशी सकाळपासून जोडलेले आहेत. धन्यवाद रमेशजी तरे साहेब. आपली प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन पुन्हा एकदा तुम्ही आमच्या समवेत तिथे जॉईन व्हाल अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतोय. बोला साहेब. निश्चितच एक धाव आलेली आहे. हॅलो चेक. धावसंख्या झाली होती 17 धावा. बघा रमेश तरे साहेबांनी देखील आमच्या स्पर्धेच्या आयोजनाला नियोजनाला समालोचन कक्षाला आणि आज गिरीश मडवी यांच्या वाढदिवसासाठी त्यांनी गिरीश मडवी यांना देखील शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद रमेशजी तरे साहेब. विजय भुरे आलेले आहेत संघाचे संघनायक आहेत. इथे शपाल क्रॉस झाले होते. क्षेत्ररक्षक दक्षित चांगले क्षेत्ररक्षण होते. हॅलो चेक. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. 2ने धावसंख्या वाढून झालेली होती 19. वेलकम आमचे सहकारी समालोचक आणि आमच्या चौथेरवा मानकुली बी संघाचे आमचे सहकारी खेळाडू सुनील शेलके सरांचं दुपारच्या सत्रामध्ये मंचावर शुभ आगमन झालेले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच चषक 2021-22 या स्पर्धेमध्ये गोलंदाज विजय. इथे लाईन चेक करावी लागेल आणि इथे फलंदाज गिरीश हे बाद झाले. चेंडू मात्र वाईट आहे. बघा यष्टीरक्षक किती दक्ष होते. भरत देवलीकर यांचं कौतुक करावं लागेल. चेंडू वाईट आहे मात्र फलंदाज इथे धावचीत बाद आहेत. बड्डे बॉय निराश पावलानी मात्र खेळाडू कक्षेकडे परत जाताना एक दुर्दैवी असे फलंदाज बाद झाले आहेत. खरोखरच आज त्यांचा वाढदिवस आहे आणि अशा विकेटची अपेक्षा त्यांच्या सहकार्याने देखील नसावी कारण की त्यांनी 6 चेंडूमध्ये 4 चौकारांसह 18 धावा या पूर्ण केल्या होत्या. 20 धावसंख्येमध्ये वैयक्तिक 18 धावा या गिरीश यांच्या बॅटमधून आल्या होत्या आणि सलग 4 चेंडूवर त्यांनी या स्पर्धेतील 4 चौकार लावले होते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी खास करून ही फलंदाजी केली होती आणि मी खरोखरच इथे यष्टीरक्षक भरत देवलेकर यांचं कौतुक करेन. चेंडू जरी वाईट असला तरी मात्र फलंदाज क्रीजमधून किती बाहेर आहे याकडे त्यांचं बारकाईने लक्ष होतं आणि एक मोठा फलंदाज इथं त्यांनी धावबादच्या स्वरूपात बाद केलेले आहे. फलंदाज महेश आलेले आहेत. गोलंदाज विजय भुरे ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जास्त उंचीवर आहे. क्षेत्ररक्षक मात्र इथे झेल भूमातेला दान करतात. जीवनदान मिळतंय महेशाला पहिल्या चेंडूवर आणि धावसंख्या पोचते ती 22 आकड्यावर. 2 बाद 22. मला वाटतं गोलंदाज विश्वनाथ यांच्याकडून झेल सुटलेल्या अपेक्षा नसेल सहकार्यांना कारण की तुम्ही जेव्हा डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ काऊ कॉर्नर मिड विकेटवर क्षेत्ररक्षण करताय तेव्हा पाठीराख्यांच्या अपेक्षा खूप असतात कारण अशा ठिकाणी आपण असे क्षेत्ररक्षक ठेवतो ते संघातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गणले जातात आणि ते दुसरी धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मैदानामध्ये तुम्ही डीप मिड विकेट काऊ कॉर्नर डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनवर जे क्षेत्ररक्षक आपले असतात ते संघातील मुख्य क्षेत्ररक्षक गणले जातात. धावसंख्या 24 आकड्यावर आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत स्वराज्य कशेली संघाकडून
अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाज महेश ते मात्र अजून एक फटका केले तिथे मात्र देखील चेंडू हातातून निसटतो आणि हा चेंडू जर गोलंदाजांनी पकडला असता मला वाटतं डायरेक्ट हिट देखील झाला असता. मात्र इथे बालरम यांचं कौतुक करावं लागेल. चांगली साथ देत आहेत महेश या फलंदाजाला. नॉन स्ट्राईकवर 26 धावा झाली आहेत. 11 चेंडूमध्ये 26 धावा आणि कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण. भरत देवलीकर देखील थोडेसे नाखुश आहेत आपल्या क्षेत्ररक्षणावर, कारण की महेश याला वारंवार जीवनदान दिले जातात आणि महेश हा असा फलंदाज आहे, या संधीचं सोनं तो नक्कीच करेल. विजय दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर एक चांगला फटका. ते मात्र चांगले क्षेत्ररक्षण झाले. दुसरी धाव घेण्यासाठी ते फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. बघा सलग चौथ्यांदा ही दुहेरी धावी ते पूर्ण केली आहेत. चौथ्यांदा नाही तर मी तर म्हणेन की आधी गिरीश होते, इथे मात्र त्यांना साथ देतात बालाराम. सलग 4 वेळा दुहेरी धावसंख्या 3ऱ्या 4थ्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर या फलंदाजांनी धावून पूर्ण केले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 28 धावा. चांगल्या स्थितीमध्ये 14.00च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 28 धावा स्वराज्य कशेली संघाच्या फलकावर. विश्वनाथ यांनी धावा खर्च केल्या 16. त्यानंतर विजयांनी दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 12. येणारे अजूनही 12 चेंडू शेष आहेत. चांगदेव आलेले आहेत. अठ्ठावीस धावा. बघूया सांघिक तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चांगदेव आलेले आहेत. डावखोरे फलंदाज बाळाराम यांच्यासाठी. चला वेल कमी घ्या प्लीज. यानंतर दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याचं नाणेफेक उडवलं जाईल. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि बंद्र्या मारुती काल्हेर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे हे टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी पुकार देतोय. पहिला चेंडू ऑन साइडला केलेत. मिड विकेट वरून चेंडू डीप मिड विकेट वर उचललाय. इथे 2 धावा पूर्ण आणि ते तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. बघा क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब पाहायला मिळाले आणि ते 3 धावा पूर्ण झाली आहेत. धावसंख्या 3 ने वाढून झाली ती 31. निश्चितच चांगले चेंडू काही गॅदर करता आला नव्हता. फेकी चांगली केली होती. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा गेली आहेत. क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. एक धाव ही सोन्याच्या भावाप्रमाणे आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. जर तुम्ही समोरच्या संघाला 1 दिली तर स्वतःला 2 बनवायचे आहेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. महेश सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू खेळण्यासाठी.
लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून चेंडू खेळले, चांगलं क्षेत्ररक्षण, नाही रोखू शकत 2 धावा घेण्यापासून. धावसंख्या 33 या आकड्यावर पोहोचलेली आहे. 2 बाद 33 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या षटकातील निश्चितच 4 चेंडू आमच्या आर एस सर आम्हाला इशारा करतायत. ते देखील आपटलेला चेंडू होता, चांगला बाउन्स दिला होता. बालाराम यांचं आज कौतुक करावं लागेल, चांगली साथ त्यांनी दिलेली आहे. धावसंख्या 35. नाही आज महेश यांचं कौतुक करावं लागेल. बघा 6 वेळा त्यांनी दुहेरी धावा धावून पूर्ण केले आहेत. शपल क्रॉस झाले होते ते फलंदाजांचा बॅलन्स देखील गेला होता, मात्र 1 धाव निश्चित पूर्ण केली आहे. धावसंख्या झाली ती 36. 36 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चितच आज कुठेतरी क्षेत्ररक्षण करताना थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कान्हाई स्पोर्ट पाये संघ. इथे वाईटचा इशारा येतोय. नाही अगदी बरोबर आहे. हरेश परमार सर स्क्रीडलेग पंचांकडे पाहत होते की चेंडू कुठे अंगाला बॅटला स्पर्श झालाय का, मात्र तिथून रमेश भोईर यांचा देखील इशारा की चेंडू कुठेही स्पर्श झालेला नाहीये आणि लगेच पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केले. धावसंख्या 37. अतिशय चांगला चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू हाताला होता. अतिशय चांगला चेंडू, कुठल्याही प्रकारची संधी दिली नव्हती फलंदाज बालाराम यांना. आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज चांगदेव आपल्या बॉलिंग मार्कवर. 2 बाद 37 धावा. ते बॅटची कडा आणि बघूया चेंडूवर काय घडले. फलंदाज बाद की ना बाद? बाद. फलंदाज बाद. नाही स्क्वेअर लेग पंचांनी देखील बोट आकाशाकडे केला होता. जयजी मात्रे कशेली ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचे. जयजी मात्रे साहेब आपण यायचे. सरपंच चषक 2021 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फलंदाजीसाठी जयेश येतोय. वेलकम अशोकदादा परशुराम केनी, आमचे मानकुली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रमोदजी तरे माजी उपसरपंच कशेली ग्रामपंचायत, आपण देखील यायचे. ज्या मान्यवरांना आम्ही आवाज देतो त्या मान्यवरांनी आमच्या मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद लुटायचे. आपला सरपंच चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन कान्हाई स्पोर्ट पाये संघाकडून केशव इलिम हे गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक वर असतील महेश, नॉन स्ट्राईकला जयेश. बघूया 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 37 वर धावसंख्या थांबलेली आहे आणि ओव्हर नंबर 4 चा खेळ मैदानामध्ये सुरू होतोय. गोलंदाज केशव हेलीम पहिला चेंडू टाकण्यासाठी राऊंड द विकेटनी जाईल. उजव्या हाताच्या फलंदाज महेश यांच्यासाठी. चला गेम सुटअप करा प्लीज. दुसऱ्या फेरीचे सर्व सामने आपल्याला कदाचित 3 षटकांचे खेळवावे लागतील, कारण की आज उद्घाटन सोहळा देखील उशिराने सुरू झाला. त्या अनुषंगाने कुठेतरी
कमी षटकांचे सामने खेळवावे लागतील. गोलंदाज केशव. पहिला चेंडू अतिशय वेगाने चेंडू हाताळला होता. कुठलीही संधी दिली नव्हती फलंदाज महेशाला. अतिशय चांगला चेंडू बुंद्यामध्ये चेंडू टाकला होता. शॉर्ट रनअपनी बघा किती वेगवान चेंडू हाताळतोय केशव हिलीम. जयेश म्हात्रे विद्यमान उपसरपंच आणि प्रमोद तरे माजी उपसरपंच कशिले दोन्ही मान्यवरांचा व्यासपीठावरती शुभागमन होतं. वेलकम. दोन्ही मान्यवरांनी येऊन मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. धावसंख्या झाली ती 41 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज केशव. इथे लाईन चांगली आहे. अतिशय चांगला चेंडू. शपल क्रॉस झाले होते. इष्टेंच्या वरून चेंडू गेला होता. इष्टरक्षक भरत देवलीकर यांच्या हातामध्ये. चांगला निर्णय. एक्केचाळीस 3 बाद 41 धावा. केशव हिलीम राऊंड द विकेट. महेश यांच्यासाठी षटकातील पुढील चेंडू येताना चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक दक्षित. मात्र इथे जयेश यांनी एकाच धाव्यावर समाधान मानलेले. स्ट्राईक आपल्यावर राखून ठेवलेली आहे. बघूया जयेश याच्यासाठी किती चेंडू शिल्लक आहेत. तर फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. सरज कशिली संघाच्या फलकावर धावा आहेत 3 बाद 42. बघूया जयेश मोठे फटके मारतोय काय की याउलट केशव हिलीम चांगली गोलंदाजी करतोय. चौथ्या षटकातील 5वा चेंडू. गोलंदाज केशव. जयेश याच्यासाठी. आणि हा चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे. चांगली उचली घेतली होती. बॅट देखील तितक्याच वेगाने फिरली होती. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. चेंडू निघून गेला होता इष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. केशव. ते फुलटॉस चेंडू आहे. बघूया उंची जास्त लांबी कमी. फटका फसलाय. फलंदाज बाद जयेश. 4 बाद 42 धावा आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी आपण जाऊया आजच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे. सामना विश्रांतीसाठी थांबले. आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. वेलकम संतोषजी पाटील. चला सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे संघनायक दीपा मात्र आपण यायचे. मी मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि माजी ग्रामपंचायत सदस्य दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण यायचं. ऋतुनदा माली तसेच चंद्रकांत केनी आणि श्रीकृष्ण माली या तिन्ही मान्यवरांनी या. आपण एक महत्वाच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. तर निश्चितच दोन्ही संघाच्या माहितीसाठी हा सामना 3 षटकांचा असेल. आमचे मान्यवर टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. माजी सरपंच रुपचंद्र माली, श्रीकृष्ण माली आणि माजी सदस्य चंद्रकांत केनी तसेच दोन्ही संघाचे संघनायक दोघांनाही विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. चापा असं म्हणणं आहे. बघूया दीपा म्हात्रे यांचा आणि अगेन्स्ट काटा येतोय. बंद्रा मारुती काल्हेर संघ नाणेफेक जिंकतोय. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. फक्त आपला निर्णय कळवा. फिल्डिंग. धन्यवाद. बघा 3 षटकांचा सामना असेल. जाऊया समालोचक कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सुनील शेलके सर. हॅलो. धन्यवाद काराम केणी सर. चौथा हिरवा स्पोर्ट्स नवीन 40+ संघटना मानकोली आयोजित
सरपंच चषक 2021-22 चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मला वाटतं पहिल्या फेरीतील चौथी लढत आणि तिचं पहिलं सत्र संपलं. दुसऱ्या सत्रासाठी निश्चितच या समालोचन कक्षामध्ये मानकोली गावचा एक बुलंद आवाज उपस्थित आहेत. करण भुईर, आपणास विनंती आपण येऊन जॉईन व्हायचंय. पहिल्या सत्राच्या अंती आपण पहिल्या धावपलकावर धावा लागलेल्या आहेत. 42 आणि 43 धावांचा लक्षाचा इथे यानंतर पाठलाग करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना कानई पाहे संघाचे फलंदाज. 43 धावांचा लक्षाचा इथे मैदानामध्ये पाठलाग करावा लागेल. विनंती आहे फलंदाज आघाडीचे लगेचच मैदानामध्ये आपण मार्गक्रमण करा, कारण क्षेत्ररक्षण अगदी अल्पावधीतच इथे मात्र सेट केलं जाईल. स्वराज्य स्पोर्ट्स कशई संघाच्या माध्यमातून आपण पहिला डाव पाहिला. त्या पहिल्या डावाचं जर आपण निश्चितच समरी पाहिली तर त्यामध्ये महेश नावाचा फलंदाज आहे ज्याने 18 धावा धावपलकावर लागल्या होत्या. त्याचबरोबर त्याच्या साथीने गिरीश नावाचा फलंदाज आहे. शॉर्ट केमो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक निश्चितच दमदार खेळी त्यांच्या बॅटमधून आली, स्फोटक खेळी ज्याला आपण म्हणू शकतो. 4 चौकार 1 षटकार त्यांनी लगावले. 18 धावा त्यांनी धावपलकावर जोडल्या आणि एकूण धावपलक 42 धावापर्यंत गेलं. 43 धावांचं लक्ष इथे मात्र 10.75च्या सरासरीने धावपलक हालतं ठेवावं लागेल, चालवावं लागेल कान्हाई स्पोर्ट्स पाहे या संघाच्या फलंदाजांना. तर आणि तर निश्चितच पुढे जाऊन हा सामना ते जिंकू शकतात. माझ्यासोबत जोडलेले आहेत माणकोली गावातील एक बुलंद आवाज करण भुईर. 43 धावांचा लक्षाचा इथे पाठलाग करायचा आहे. 10.75ची सरासरी आहे आणि निश्चितच हा सामना तुम्हाला कसा होईल असा अपेक्षित आहे. विश्वनाथ नावाचा गोलंदाज होता. मेंढडी पॉवर प्लेचं हेही षटक या सामन्यातील आपण पाहिलं. ज्ञानेश्वर 16 धावा खर्च झाल्या होत्या. मेंढडी पॉवर प्ले खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने ते मात्र राहिलेलं आहे प्रत्येक संघासाठी फलंदाजी करणाऱ्या. कारण आतापर्यंत मला असं वाटतं प्रमोद भोईर याने हाताळलेलं एक 9 धावांचं षटक आहे. त्यानंतर मला असं दिसत नाही निश्चितच की कोणत्याही षटकामध्ये 9पेक्षा दुहेरीपेक्षा कमी धावा दरम्यान तिकडे मात्र गेलेल्या आहेत. आणि त्यानंतर एक 6 धावांचं षटक दरम्यान आलेला आपल्याला पाहायला मिळालं किशोर मडवी यांच्या माध्यमातून. आणि तदनंतर 16, 18 अशा 14 अशा पद्धतीच्या धावा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आलेल्या आहेत. या अगोदर 16 धावा आल्या होत्या. 10.75ची सरासरी ती मात्र दुपारचं सत्र आहे. श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणाविषयी म्हणायचं झालं तर शब्द अपुरे पडतील अशा पद्धतीची मेहनत आणि ते मात्र मित्रांनो घेतलेली आहे सर्व मंडळींनी. आणि त्यामध्ये आपण पाहतो गुरुनाथ माळी आहेत, बिंदास माळी आहेत आणि रुपेश म्हात्रे आहेत आणि इतर त्यांचं सर्व सहकारी ज्यांच्या माध्यमातून निश्चितच इथे मात्र प्लॅन्टेशन केलं गेलं. आणि झाडं लावणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि झाड लावल्यानंतर रोपटं लावल्यानंतर करण त्याची निगा घेणं ही त्यापेक्षा फार वेगळी गोष्ट आहे. आणि प्रकर्षाने या गोष्टीकडे पाहिलं गेलं आणि सततचं त्यांना निश्चितच ड्रिपिंग असेल, त्यांना पाण्याचा पुरवठा कसा होईल याकडे लक्ष दिलं गेलं. आणि आता यानंतर मात्र इवलेसे रोप लावी येलेद्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी असं म्हणतात. यानंतर आपण इथे मात्र ग्रीनरी अनुभवतोय. पंच आमच्याकडे वळतात दरम्यान आणि हा सामना यानंतर लगेच सुरुवात होईल. गिरीश मडवी गोलंदाज, भरत यांच्यासाठी पहिला चेंडू समोर खेळून काढलेत. इनफिल्ड भेदण्याचं काम केलं जात आहे. यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं नाही. खरं तर क्षेत्ररक्षण चांगलं होणं प्रत्येक संघासाठी फार गरजेचं असतं आणि गोलंदाजाचा तो पाठीचा कणा आहे. क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर गोलंदाजाचं मोरल निश्चितच बूस्ट होत असतो, आत्मविश्वास त्याचा वाढत असतो आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी त्याची होत असते. यावेळेस तयार इथे हे समोर खेळून काढलाय चेंडू फार काळामध्ये उंच गेला पाहायचंय. जेज करता क्षेत्ररक्षक आणि एक पूर्ण दुसरीसाठी
इथे मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. झेलबादच्या रूपाने गडी बाद झाला असता कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं निश्चितच मला असं वाटतं फलंदाज भरत बाद होऊ शकले असते झेलबादच्या रूपाने, परंतु यावेळेस धावबादच्या रूपाने बाळाराम याला बाद होऊन परतावं लागतं. पॅव्हिलियनचा रस्ता त्याला धरावा लागतो. कानाई स्पोर्ट्स पाही संघाला लागलेला हा पहिला धक्का. घे ना. अरे तुला कशाला बोलवलं का बोलू म्हणजे तू का असाच माणूस आहे का? परीक्षित आडनाव काय पाटील? धन्यवाद. गावदेवी केवनी संघाचे अष्टपैलू खेळाडू परीक्षित यांच्याकडून या आयोजन नियोजनाला आणि निश्चितच या दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद परीक्षित. आपलं गोलंदाज तयार किशोर. यावेळेसचा चेंडू पडल्यानंतर थोडा उसळी घेतो चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. खरं तर भरत देवळीकर उंच कदकाठीचे असे फलंदाज आहेत. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून बऱ्याचदा आपण पाहिले सुद्धा आहेत. या फलंदाजाला शांत ठेवलं जातं. यस, धन्यवाद. यावेळेस फक्त आणि फक्त कट केल्या दिशा दिले. कमी मेहनतीत जास्त परतावा मिळतोय. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट हा चौकार. वाजव ना. धावफलक पुढे सरकतोय. धाव संख्या होते ती 11. एक बाद 11. एक चांगली सुरुवात या ठिकाणी कान्हे स्पोर्ट्स पाही या संघाकडनं आपण पाहतोय मित्रांनो. हे पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेलके सर, आतापर्यंत एक चांगली सुरुवात आपण पाहतोय कान्हे पाही संघाची. अगदी बरोबर आहे. गिरीश याच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. भरत देवळीकर कुठेतरी चांगली फलंदाजी करतायत. गिरीश याला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. स्टेप आउट झाले काहीसे. इथे मात्र चांगला संपर्क नाही. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन सेफ लँडिंग चेंडूची आपल्याला पाहायला मिळते. स्वतः गिरीश मडवी चेंडूवर जातात, चेंडू अडवतात, फेकी करतात. एक धाव घेण्याची संधी इकडे होती. याचबरोबर या एका धावेने धावफलक एकने वाढलाय आणि जाऊन पोहोचले ते 12 पर्यंत. 10.75 ची सरासरी गाठायची होती. 12 धावा धावफलकर आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक इथे मित्रांनो संपत आहे. या अगोदर गडी निश्चितच बाळारामच्या रूपाने बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. डायमंड डक एकही चेंडू खेळण्याची संधी त्यांच्याकडे नव्हती आणि अर्थातच एकही धाव या धावफलकावर त्यांच्या माध्यमातून जोडली गेली नव्हती. क्रमांक 2चं षटक यानंतर गोलंदाजी मार्कवर साई आलेला आपल्याला कदाचित पाहायला मिळेल आणि क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा इथे मात्र आता शिथिल झालेल्या आहेत. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप मिड विकेटला सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक तैनात झालेला आहे. डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर लॉंग ऑफ आहे आणि समालोचन कक्षाच्या अगदी समोर एक क्षेत्ररक्षक तैनात झालेला आपण पाहू शकतो. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये जो समोर क्षेत्ररक्षक आहे व्हेरी स्ट्रेटिस आहे, अगदी सरळ ठेवलाय. यामागे निश्चितच कारण असेल. समोर चेंडू कदाचित जास्तीत जास्त ट्रॅव्हल होतील. गोलंदाज तयार साईनाथ. पायचे समोर करून काढल्या. विशेप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. गिरीश नावाचा क्षेत्ररक्षक आहे. अगदी चपलाईने येऊन चेंडू अडवतात, फेकी करतात. एक धाव दरम्यान इथे मात्र अंकित केली जाते. धावफलकावर धावा या बेस असतील 13. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय कारण फक्त आणि फक्त 43 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये
धावफलकावर 12 धावा लागल्या गेल्यात आणि दुसरे षटक हे मार्गात असताना दुसरा चेंडू खेळी चालू असताना चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दुसरा झटका या ठिकाणी बसतोय काने स्पोर्ट पाये संघाला. विश्वनाथ बॅक टू दी पॅव्हिलियन. धन्यवाद. धन्यवाद. 13 धावा धावपलकर या अगोदर निश्चितच आपण पाहिलं बाळाराम बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतले होते. या अगोदर आपण पाहिलं विश्वनाथ इथे यांनाही भोपळा फोडता आला नाही आणि व्यक्तिगतरित्या शून्यावर असताना त्यांनाही बाद व्हावं लागलेले. 13 धावा धावपलकर आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत आणि दुसरं षटक हाताळलं जातं सायनाथ नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. सायनाथ पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि नाणेफेक जिंकली होती. खरं तर फलंदाजी स्वीकारली होती स्वराज्य स्पोर्ट्स कोशळी संघाने आणि निश्चितच नवीन 40+ संघटनेमध्ये अनेक संघ आहेत. त्यापैकी स्वराज्य स्पोर्ट्स कोशळी संघ काय रामदादा असा संघ आहे नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारतात. गोलंदाज तयार. फक्त आणि फक्त दिशा दिले. बॅकफुटला जाऊन सुरुवातीला स्टेप आउट व्हायचं होतं. डबल बाइंडेड मध्ये भरत देवळीकर आपल्याला ते मात्र पाहायला मिळाले. अंतिम क्षणाला त्याने विचार केला. फक्त आणि फक्त चेंडू फळीचा हलका संपर्क आणला आणि एक धाव इथे मात्र या धावपलकर जोडली गेलेली आपण करण पाहू शकता. बरोबर आहे, कारण भरत देवळीकर यांची आतापर्यंत जी आपण फलंदाजी पाहिली तर खूपच चांगली फलंदाजी ते करत आहेत. 14 या धावसंख्येवर ते स्वतः खेळत आहेत आणि संघाची धावसंख्या देखील 14 आहे. गोलंदाज तयार साई. यावेळेचा चेंडू शॉर्ट पिचिंग आहे. शपल क्रॉस होऊन खेळलेत. पायचं अंतर मिळेल का? क्षेत्ररक्षक येतात. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. एक पूर्ण दुसरीसाठी जात आहेत आणि 2 धावा इथे मात्र आरामशीरित्या पूर्ण केल्या जातील आणि धावपलक 2 ने वाढीत जाऊन पोहोचेल ती 16 वर. 16 धावा धावपलकावर इथे मात्र आतापर्यंत आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 43 धावा करायचे आहेत. मला असं वाटतं या षटकाच्या अंती 20 पर्यंत धावपलक जर गेलं तर निश्चितच उर्वरित 12 चेंडूंमध्ये त्यांच्याकडे 23 धावांचं टार्गेट तिकडे मात्र येऊ शकतो. गोलंदाज तयार असेल साई. इथे समोर ठेवलाय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. साई हा अतिशय चतुर चालाक अशा पद्धतीचा गोलंदाज आहे. कधी कधी करण तो फिरकी देतो आणि कधी कधी निश्चितच अशा पद्धतीचा चेंडू टाकताना त्याला आपण पाहतो. यावेळेस अतिरिक्त गती दिली होती. चेंडू पडला, उसळी घेतली. उर्वरित काम यष्टीरक्षक जयेश याने चांगल्या पद्धतीने केलं. धावपलक स्थिर. गोलंदाज तयार. इथे शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडूला उडवलाय डीपमधून. क्षेत्ररक्षक गिरीश येतात पुन्हा एकदा. आज ज्यांचा वाढदिवस आहे खरं तर समालोचन कक्षातून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. चांगली फलंदाजी त्यांची या अगोदर राहिली होती. एक धाव अंकित केली जाईल धावपलकावर आणि एका धावेने धावपलक 1 ने वाढत असताना 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपलकावर आहेत आणि याचबरोबर दुसरं षटक मित्रांनो इकडे संपतं. तिसऱ्या षटकाला जोपर्यंत सुरुवात होते तोपर्यंत जाऊया बी च्या माध्यमातून चांगलं संगीत ऐकूया.
बाळा पुन्हा एकदा तयार असतील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी या षटकामध्ये केलेली. 2 चेंडू हाताळले, दोन्ही चेंडूंवर मोठे फटके मारण्याची संधी. खरं तर पहिल्या चेंडूवर कदाचित ती संधी होती, परंतु तिथे एलिव्हेशन मिळालं नव्हतं, टायमिंग चांगलं झालं नव्हतं, ताकद तिथे मात्र झोकता आली नव्हती. त्या फटक्यामध्ये 2 धावा तिकडे आल्या होत्या. भरत निश्चितच काहीतरी वेगळं करतील. पुन्हा एकदा बाळाराम तयार होत आहे गोलंदाजीसाठी. समोर आहे भरत. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ ब्लॉक मध्ये पडला जातोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता होते. बाळाराम याचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जे पण 3 चेंडू त्यांनी हाताळलेत अगदी समोर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. थॉट प्रोसेस क्लिअर आहे. मला अशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे आणि फलंदाजाला दिलेला तो संदेश आहे. गोलंदाज तयार. आता मात्र जोरदार हिट, चेंडू जातोय मिड विकेट रिझनला, झेल पकडला जातोय आणि या ठिकाणी भरत याची खेळी संपुष्टामध्ये. तिसरा फटका बसतोय कान्हे स्पोर्ट पाये संघाला. डीजे असेल 1 धाव पूर्ण करावी, दुसरीसाठी बाद व्हावं, परंतु एकीच्या ऐवजी 2 मिळाल्या आणि 2च्या ऐवजी 3 मिळाल्या आणि 3ही पूर्ण झाल्या. गडी मात्र एकही बाद झाला नाही. हा कदाचित क्रिकेटमधला प्लस पॉईंट आहे, परंतु या संघाच्या दृष्टिकोनातून कदाचित गेम प्लॅनच्या अनुसरून हा तिथे मात्र मायनस पॉईंट गणला जाईल. एकाच गोष्टीमध्ये दुहेरी संगम आपण पाहतोय. 25 धावा यावेळेस धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. व्हॉट इज द इक्वेशन? 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. अजूनही हा सामना कारण संपला नाही असं निश्चितच म्हणावं लागेल, कारण हे 2 फलंदाज आहेत की चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू शकतात. विजय आतापर्यंत चांगल्या पद्धतीने सेट झालेत आणि पाये संघाकडे अजून एक मोठा फलंदाज आहे. कदाचित एखादा फलंदाज यावेळेस बाद झाला तर तोही मैदानात येऊन मोठे फटके मारू शकतो. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कॉटन बॉल या ठिकाणी झालेला आहे. फलंदाज बाद. 5 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र शेलके सर हिट आउट नाही तर स्वतःला गेट आउट करावं लागेल या ठिकाणी कान्हे स्पोर्ट पाये संघाला. धन्यवाद. या स्पर्धांच्या आयोजनात दुपारच्या सत्रामध्ये ज्यांनी निश्चितच सर्व कामं उरकून इथे मात्र हजेरी लावलेली आहे ते सन्माननीय सुनीलजी माळी यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सस्नेह असं स्वागत असेल.
क्रिकेटचं आयोजन म्हटलं तर मानकोळीकर निश्चितच त्याला प्रतिसाद देत असतात, साथ देत असतात, हजेरी असते, व्यासपीठ भरगच्च भरलेलं असतं. आणि कोणती स्पर्धा म्हटली मित्रांनो, त्या स्पर्धेचं मूल्यमापन तुमचं व्यासपीठ कसं आहे यावरून होत असतं. आणि या क्रीडानगरीतील हे व्यासपीठ बऱ्याचदा अनेक पाहुण्यांनी निश्चितच हे भरलेलं असतं. वक्ता म्हटलं तर श्रोत्याशिवाय वक्त्याला शोभा नसते आणि निश्चितच आकाशाचा विचार केला तर ताऱ्यांशिवाय आकाशालाही शोभा नसते. आणि कोणतीही स्पर्धा म्हटली तर प्रेक्षक नसतील, मान्यवर नसतील तर ती स्पर्धा निश्चितच कुठेही मजेशीर होत नाही, तिला चांगलं स्वरूप प्राप्त होत नाही. गोलंदाज तयार जयेश. या बेसचा फटका मोठा आहे, पायचे झेल होते का आणि दोन्ही हातांच्या गॅप मधून कदाचित हा चेंडू ट्रॅव्हल झाला असावा. चार धाबांसाठी आलेला हा नशिबाचा चौकार. धन्यवाद. मला वाटतं हाच तो गोलंदाज आहे केशव हिलम ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं आणि हाच तो फलंदाज आहे. मोठे फटके मारण्याची नितांत क्षमता ठेवतो हा फलंदाज. 4-14. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट, अनसक्सेसफुल अटेम्प्ट आहे. स्विच हिट करायचा होता आणि ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो आहे खरं तर फार कसरतीमध्ये हा फलंदाज आता पण वाटतो. चांगल्या पद्धतीने शारीरिक भाषा, बॉडी लँग्वेज त्याची आहे. 3 चेंडू 14 धावा असं समीकरण. एखादा मोठा फटका आला तर सामन्यात रंगत अजून वाढेल. जयेश इथे आडव्या बॅटने खेळून काढले ते एक वेगळ्या पद्धतीने मात्र हा फटका खेळून काढलाय. बॉडीचा शेप जो आहे तो होल्ड करता आला नव्हता आणि म्हणून टायमिंग जुळलं नाही आणि पॉवरही तिथे मात्र झोकता आली नाही. 2 धावा आल्या. धावपालक 2 वाढत असताना जाऊन यावेळेस पोहोचले 31 धावा धावपालकावर लागलेले आहेत. 2 चेंडू आणि 12 धावा. दोन्हीही फटके निश्चितच सीमारेषेच्या अगदी वरून. इथे मात्र चेंडूला हवाई मार्गे पाठवावं लागेल षटकारासाठी. यावेळेस फटका चांगला आहे, पाहायचा क्षेत्ररक्षक आणि त्याचं कौतुक करावं लागेल. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावेळेस फक्त आणि फक्त औपचारिकता इथे मात्र शिल्लक असेल कारण आता 1 चेंडू आणि 13 धावा 11 धावा असं समीकरण मैदानामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. 1 चेंडू 11 धावा. इथे हा फटका चांगला आहे. खरं तर या कामासाठीच त्याला इथे मात्र पाठवलं होतं. फटका चांगला आला, कॉन्फिडन्स देऊन जाईल, परंतु साप गेल्यानंतर फरफट कुटत बसण्यात निश्चितच मित्रांनो काही मजा नसते. यावेळेसचा हा सामना निश्चितच जिंकला जातो क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वराज्य स्पोर्ट्स कशेई या संघाकडून आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन असेल. पराभूत संघ कान्हाई स्पोर्ट्स पाय संघ, चांगली लढत तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला, शिस्तबद्ध क्रिकेट आपण खेळलात, त्याबद्दल तुमचं गोड कौतुक असेल. कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाचे कर्णधार भरतजी देवळीकर, आपणास विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये निश्चितच समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे.